जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. 27 जानेवारी 2026 रोजी एक DMER न सूचना जाहीर केलेली आहे. ही सूचना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या संदर्भात आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2025 मध्ये कॉट 2025 ही एक्झाम तुम्ही दिलेली असेल तर त्याच्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर तुमचे सिलेक्शन लिस्ट लागणार आहे. ही पदभरती आता आपल्याला शेवटच्या टप्प्यात पाहायला मिळून येत आहे. 18 तारखेपासून 24 तारखेपर्यंत आणि 13 तारखेपासून 15 तारखेपर्यंत त्याचे एक्झाम घेण्यात आलेले होते. महत्वाचं बघा, दिनांक 19/1/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीमधील उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी 2 फेब्रुवारी पासून ते 12 फेब्रुवारी या कालावधीमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना बरेच कन्फ्युजन आहेत. याच्यामध्ये वेटिंग लिस्ट ज्या आहेत त्या सिलेक्शन लिस्ट आहेत किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं कशाबद्दल आहे, कोणी जायचं आहे, काहीच कळत नाहीये. कारण त्याच्यामध्ये डायरेक्टली बघा अशा पद्धतीचं एक तुम्हाला पदाचं नाव, तिथं कॅटेगरी आणि अनुक्रमांक दिलेला आहे. याच्यात कोणत्याही म्हणजे कॅन्डिडेटचं नाव नाही. त्यामुळं कोणी जायचं आणि कोणी जायचं नाही हा खूप मोठा कन्फ्युजनचा पार्ट आहे आणि तो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 19 तारखेला 19/2/2026 या दिवशी ज्या मेरिट लिस्ट आलेल्या आहेत त्या मेरिट लिस्ट नुसार DV जायचं आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला आता पूर्ण माहिती बघा कधी होणार आहे. 2 तारखेपासून 12 तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्याचा पत्ता असणार आहे ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज जी समूह रुग्णालय मुंबई येथील प्रशासकीय भवन 7वा मजला भायखळा मुंबई या ठिकाणी तुमचं DV होणार आहे. त्याच्यामध्ये तुमच्या बघा सूचना ज्या आहेत दिलेल्या त्या असणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या वेळेस ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला जो आहे तो फॉर्म भरत असताना जे काही डॉक्युमेंट्स जोडलेले होते त्याचे मूळ कागदपत्र म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्यांच्या छायांकित प्रती म्हणजेच झेरॉक्सची प्रत्येकी एक बंच. बघा आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही 10वी असेल, 12वी असेल, त्याच्यानंतर तुमची डिग्री असेल, त्याच्यानंतर तुमचा डिप्लोमा असेल, कास्ट सर्टिफिकेट असतील किंवा कास्ट व्हॅलिडिटी असेल, त्यानंतर तुमचं डोमासाईल असेल, अशा पद्धतीचे वेगवेगळे जे डॉक्युमेंट आहेत आणि त्याच्याबरोबर तुमचं जे आयडेंटिफिकेशन आहे ते आधार असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, असे वेगवेगळे जे डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. हे ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस सगळ्या डॉक्युमेंटच्या एक झेरॉक्सचा बंच तुम्हाला त्या दिवशी तुमच्या सोबत ठेवायचा आहे. त्यानंतर बघा स्वखर्चाने यायचं हे काही तेवढी महत्वाची बाब नाही. त्यानंतर प्रगत व उन्नत गटात जर मोडत नसल्याचे प्रमाणपत्र आणि आर्थिक दृष्ट्या घटकात मोडत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे EWS च्या कॅन्डिडेटनी EWS जे सर्टिफिकेट आहे, SABCच्या कॅटेगरीवाल्याने SABC सर्टिफिकेट यांनी सगळं व्यवस्थितरित्या सगळे डॉक्युमेंट्स न्यायचे आहेत. आणि बघा महत्वाचं त्यांनी एक लाईन जी आहे ते इथं मेन्शन केलेली आहे आणि ती म्हणजे बघा अंतिम तारीख ही 2/2/2026 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बघा तुमचं EWS सर्टिफिकेटची जी काही एक्सपायरी डेट आहे किंवा उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे आहे हे या दोन्ही सर्टिफिकेटची तुमची जी डेट आहे एक्सपायरी आहे ती 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत ग्राह्य धरल्या जाणार आहे. त्यानंतर बघा आता रिझल्टचा महत्वाचं कोणालाच काहीच कळत नाही. खूप महत्वाचं म्हणजे कशा पद्धतीनं कोणत्या कॅन्डिडेटनं जायचं आहे काहीच कळत नाही. कन्फ्युज होऊ नका. मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. एका पदाचं मी तुम्हाला जे आहे ते पूर्ण एक्सप्लेन करून सांगणार आहे. त्यानंतर तुम्ही प्रत्येक पदासाठी या बाबी पाहायच्या आहेत. बघा ग्रंथपालचं जे पद आहे या ग्रंथपालच्या पदामध्ये इतर मागास प्रवर्ग याचे जे कॅन्डिडेट आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारण, मग सर्वसाधारण मध्ये बघा तुमचे जेंट्स आले, महिला रिझर्वेशन वाले असतील किंवा अदर जे काही रिझर्वेशन आहेत ज्यामध्ये भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त असे जे काही माजी सैनिक असतील,
दिव्यांग असतील, या सगळ्यांचा समावेश जो आहे तो सर्वसाधारण मध्ये होत असतो. आणि एक सिरियल जो अनुक्रमांक आहे 19 तारखेला 19/2/2026 रोजी जे काही फायनल मेरिट लिस्ट आलेले आहे, त्या फायनल मेरिट लिस्टचा तुमचा अनुक्रमांक पाहायचा आहे. तुमचा अनुक्रमांक किती आहे? सपोज एक कॅन्डिडेट आहे, त्या कॅन्डिडेटचा अनुक्रमांक आहे 3, तर त्याने डीव्हीला जायचं आहे. 1 ते 4 म्हणजे 1, 2, 3, 4 या प्रथम चारही कॅन्डिडेटने तिथं विद्यार्थी मित्रांनो डीव्ही साठी जायचं आहे. आणि 5 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे तो कॅन्डिडेट तिथं डीव्हीला जाणार नाही. अशा पद्धतीने अजा कॅटेगरी मधले सुद्धा सर्वसाधारणसाठी 1 ते 10 अनुक्रमांकवाल्यांनी, भज ब मध्ये सुद्धा सर्वसाधारण मध्ये 1 ते 38 यामध्ये ज्यांचा नंबर आहे त्यांनी तिथं डीव्हीला जायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जास्त कन्फ्युजन होऊ नये कशा पद्धतीनं तुम्हाला डीव्हीला जायचं आहे, यासाठी मी तुम्हाला लॅबोरेटरी टेक्निशियन या पदाचा जो प्रेफरन्स आहे तो देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ जे पद आहे या पदासाठी तुम्हाला तिथं बोलवलेलं आहे. अराखीव संवर्गातील जे काही पद आहेत, अराखीव संवर्गामध्ये सर्वसाधारण मध्ये 1 ते 30 अनुक्रमांकानुसार बघा, आता ही जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ही 19 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 19 जानेवारी रोजी प्रसिद्ध करणाऱ्या मेरिट लिस्ट मध्ये बघा, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पहिला जो कॉलम आहे तो सिरियल नंबरचा दिसत आहे, दुसरा आहे रोल नंबरचा, तिसरा आहे कॅन्डिडेट नेम, चौथा आहे अप्लाइंग कॅटेगरी आणि पाचवा आहे तुम्हाला किती मार्क्स पडले याच्याबद्दल. तर कशा पद्धतीने डीव्हीला जायचंय? प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल, मी या पदाचं तुम्हाला व्यवस्थित प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचं व्यवस्थित समजावून सांगतो पूर्ण डिटेल्स मध्ये. अशाच पद्धतीनं तुम्ही बाकीच्या सगळ्या पदांसाठी डीव्हीला जायचं आहे. तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ मध्ये अराखीव या म्हणजे ओपन मध्ये सर्वसाधारण जे काही रिझर्वेशन आहे यामध्ये सिरियल क्रमांक 1 ते 30 पासून पहिल्या सिरियल क्रमांक, या सिरियल क्रमांक नुसार तुम्हाला जायचं आहे. या सिरियल क्रमांक जे त्यांनी अनुक्रमांक दिलेला आहे याचा अर्थ या म्हणजे एक सिरियल क्रमांक पासून ते सिरियल क्रमांक 30 पर्यंत यामध्ये जेवढे काही कॅन्डिडेट आहेत या सर्व कॅन्डिडेटने, मग ते बघा विद्यार्थी मित्रांनो, ओपन असतील, ओबीसी असतील किंवा तुमचे अदर एससी कॅन्डिडेट असतील, ईडब्ल्यूएस असतील, एससीबीसी असतील, एनटीसी, एनटीबी, विजय, कुठल्याही कॅटेगरीचे कॅन्डिडेट असो, 1 ते 30 सिरियल क्रमांकापर्यंत जे आहेत त्यांनी ओपन सर्वसाधारण मध्ये डीव्ही साठी जायचं आहे. त्यानंतर बघा, ओपन मध्ये महिला जे आहेत, ओपन महिला त्यांचा रँक 1 ते 62 पर्यंत, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, या 30 मध्ये जेवढ्या महिला आहेत त्या महिला प्लस सिरियल क्रमांक 1 पासून ते 62 सिरियल क्रमांक ज्यांचा आहे तिथपर्यंत ज्या महिला आहेत त्या सर्व महिलांनी, इथपर्यंतच्या सर्व महिलांनी बघा, मग त्या कोणत्याही कॅटेगरीच्या असो, अपंग असतील किंवा मग त्यांचं प्रकल्पग्रस्त असतील, एक्स सर्व्हिसमॅनचा कोटा असेल किंवा जनरल असतील, कोणत्याही कोट्यातले असतील, तरी त्यांनी अनुक्रमांक 1 ते 62 पासून तिथं डीव्ही साठी जायचं आहे. त्यानंतर बघा, खेळाडू मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, जवळपास सगळ्या फॉर्म भरल्यांमध्ये त्यांच्याकडे डाटा आहे आणि 1 ते 1344 या सिरियल क्रमांकामध्ये जेवढे काही खेळाडू कोट्यातून फॉर्म भरलेले विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा डीव्ही साठी जायचं आहे. त्याचबरोबर बघा, माजी सैनिक मध्ये 1 ते 2589 ज्यांची रँक आहे आणि त्या रँक मध्ये, या रँकच्या ते मध्ये येतात आणि त्यांनी माजी सैनिक या कोट्यातून अप्लाय केलेलं आहे, त्यांनी तिथं जायचं आहे. सेम अशाच पद्धतीनं प्रकल्पग्रस्ताचं 1 ते 510 मध्ये रँक असलेल्यांनी, भूकंपग्रस्ताला 1 ते 2850 रँक असलेल्यांनी आणि अंशकालीन मधून जर फॉर्म भरला असेल तर रँक क्रमांक 1 ते 1420 पर्यंत ज्यांची रँक आहे त्यांनी तिथं डीव्हीला जायचं आहे. तशाच पद्धतीने बघा, आता हे झालं ओपन कॅटेगरीचं. त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे इतर मागास प्रवर्ग. इतर मागास प्रवर्ग जी कॅटेगरी आहे, या इतर मागास प्रवर्ग कॅटेगरीमध्ये सर्वसाधारणचे जे कॅन्डिडेट आहेत ते असणार आहेत 1 ते 84 पर्यंतचे. आता इथं कन्फ्युजन सुरू होतं विद्यार्थ्यांचं. बघा, पहिले 1 ते 30 जे आलेले आहेत ते विद्यार्थी
त्यांचं डीबी होईल ते ओपन मधून सिलेक्ट होतील आणि उर्वरित 31 पासून 84 पर्यंत जे आहेत ते इतर मागास वर्गाच्या सर्वसाधारण मध्ये जे आहेत तेच सिलेक्ट होतील, परंतु याच्यामध्ये इतर मागास प्रवर्ग जो आहे यामधूनच फॉर्म भरलेले कॅन्डिडेट असायला पाहिजे. आता इतर मागास वर्ग जे आहे याच्यामध्ये सर्वसाधारणच्या 1 ते 84 रँक म्हणजे पूर्ण नाही, फक्त इतर मागास प्रवर्ग. आता या 1 ते 84 मध्ये जेवढे इतर मागास प्रवर्ग या कॅटेगरी मधून फॉर्म भरलेले विद्यार्थी आहेत त्यांनी तिथं डीबीला जायचं आहे. त्याच पद्धतीचं 1 ते 209 या सिरियल नंबर मध्ये जेवढ्या काही इतर मागास प्रवर्ग या कॅटेगरीच्या महिलांनी महिला आरक्षण मधून फॉर्म भरलेला आहे त्यांनी तिथं जायचं आहे. आता इथं खूप मोठं तुम्हाला एक एक्सप्लेनेशन देणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. महिला आरक्षण आहे, आता बघा इथं महिला कोटा आहे आणि 1 ते 62 मध्ये तुम्हाला तिथं बोलवलेलं आहे, परंतु यामध्ये 50 नंबरला एक फिमेल आहे ज्या फिमेलनं फिमेल रिझर्वेशन मधून फॉर्म भरलेला नाही. त्यांनी काय करायचं, आता बघा जनरल मध्ये कितीपर्यंत बोलवलंय 101 सिरियल नंबर पासून 30 सिरियल नंबर पर्यंत आणि या महिलेचा नंबर किती आहे 50, परंतु त्या फिमेल कॅन्डिडेटनं फिमेल रिझर्वेशन मधून फॉर्म भरलेला नाहीये, तर त्या कॅन्डिडेट जो आहे तो कॅन्डिडेट तिथं इलिजिबल होत नाही. ज्या फिमेलनी फिमेल रिझर्वेशन मधून फॉर्म भरलेला आहे त्याच फिमेल अशाच फिमेल ज्या आहेत 1 ते 62 सिरियल मध्ये तेवढ्याच फिमेलनी तिथं डीबीला जायचं आहे. तशाच पद्धतीने इतर मागास प्रवर्ग असतील, अजा असेल किंवा बाकीचे ऑर्डर जे असतील त्या सगळ्यांनी या सिरियल नंबरचा विचार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यामध्ये बघा कसं विचारलेलं आहे की अज या जे कॅटेगरी आहे या कॅटेगरीमध्ये किती सिरियल क्रमांकातून विचारलेलं आहे बघा त्यांनी 1 ते 486 एक सिरियल क्रमांक पासून 4 ते 86 पर्यंत जे कॅन्डिडेट आहेत त्या कॅन्डिडेटने बघा आता इथं 86 तुम्हाला मी दाखवतो, इथं आहे 86 हा अजचा कॅन्डिडेट आहे. या कॅन्डिडेट पर्यंत जेवढे अजचे कॅन्डिडेट आहेत त्या सर्वांनी तिथं डीबीला जायचं आहे. अशा पद्धतीचं आहे सगळ्या जे पद आहेत. तुम्हाला महत्वाचं फक्त एवढीच बाब लक्षात ठेवायची आहे की हा अनुक्रमांक तुमचा अनुक्रमांक चेक करायचा आहे. जे काही 21 जानेवारीला ज्या मेरिट लिस्ट आलेल्या आहेत, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेल्या आहेत, या मेरिट लिस्ट मध्ये तुमच्या पदामध्ये तुमचा रँक किती आहे सगळ्यात महत्वाचं हे बघायचं. तुम्ही ह्या मार्क ज्या आहेत या मार्कला सध्या इग्नोर करायचं आहे. या लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे आणि त्या लिस्टमध्ये तुमचा जो नंबर आहे तो नंबर किती आहे, रँक किती आहे ते चेक करायचं आहे आणि त्या डीबीला बोलवलेल्या रँकच्या मध्ये तुमचा रँक येत आहे का ते पाहायचं आहे आणि तुम्हाला तिथं डीबीला जायचं आहे. साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला दिलेली माहिती समजली असेल आणि याचा निश्चितच तुम्हाला फायदा होणार असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे पीडीएफ नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.